नमस्कार, आपलं नाव काय आहे? नमस्कार, मी नागपूरवरून मनीष बोलतो आहे. काल मी काँग्रेस यांचं घोषणापत्र पाहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिकदृष्ट्या मुस्लिम लोकांना जे आरक्षण देण्याच्या ज्या गोष्टी ते जे बोललेले आहे. आज मला एक सांगा, देशामधली परिस्थिती जी आहे, आज हिंदू धर्म कुठे चालला आणि मुस्लिम धर्म कुठे चाललेला आहे. आज सर्व गोष्टी अगर मुसलमानांना द्याल तर तुम्ही आरक्षण कोणत्या याच्यातनं तुम्ही देणार आहे? आज दलित, आदिवासी, OBC यांच्यातले जे आरक्षण काढूनच तुम्ही मुसलमान लोकांना देणार आहे. आज हैदराबादचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की हैदराबादमध्ये काँग्रेस सरकारने 4% मुसलमानांना जे आरक्षण होतं ते आदिवासी आणि दलित लोकांच्या ह्याच्यातनंच काढून तुम्ही त्यांना दिलेलं होतं. हेच तुम्ही अगर असंच काम करत राहाल तर देश कोणत्या याच्यावर जाईल? आज आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला आरक्षण द्यायला पाहिजे की प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे लोकसुद्धा याच्यामध्ये त्या परिस्थितीत गरीब आहेत. प्रत्येक याच्यामध्ये हे आहे की तुम्ही जात धर्म पाहून तरी आरक्षण द्यायला नको. आणि तोच अजेंडा अगर मोदीजींनी जो बनवलेला, मोदीजींचं म्हणणं हे आहे की आम्ही आर्थिकदृष्ट्या आरक्षण आम्ही देऊ, गरीब लोकांना आज आम्ही वरती आणू. आज त्यांनी जे राशनिंगचं जे म्हटलेलं आहे की 5 वर्ष येणाऱ्या 5 वर्ष आम्ही फ्रीमध्ये आपण प्रत्येकाला मुफ्तमध्ये राशन देऊ. अरे हे तुम्ही प्रत्येकासाठी करा ना. आणि आज जे आम्ही जी प्रॉपर्टी जे जमवतो आहे, जे काही आम्ही मिडल क्लास माणूस जी मेहनत करून आज जे त्यासाठी जो आज सर्व आपल्या मुलाबाळांसाठी जर प्रॉपर्टी बनवतो, त्याचे तुम्ही म्हटलं की आम्ही 50% प्रॉपर्टी जप्त करू. त्याचा पहिला अधिकार जो हा मुसलमानांचा राहील. म्हणजे ही जी तुम्ही देशाला नेऊन पुढे चाललेली आहे, याच्यासाठीच आपल्याला मोदी सरकारला आणणे खूप जरुरी आहे. त्यामुळे येणारे 5 ते 10 वर्ष अजूनही मोदी सरकार या देशासाठी खूप जरुरी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी नागपूरवरून मनीष बोलतो आहे. काल मी काँग्रेस यांचं घोषणापत्र पाहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिकदृष्ट्या मुस्लिम लोकांना जे आरक्षण देण्याच्या ज्या गोष्टी ते जे बोललेले आहे. आज मला एक सांगा, देशामधली परिस्थिती जी आहे, आज हिंदू धर्म कुठे चालला आणि मुस्लिम धर्म कुठे चाललेला आहे. आज सर्व गोष्टी अगर मुसलमानांना द्याल तर तुम्ही आरक्षण कोणत्या याच्यातनं तुम्ही देणार आहे? आज दलित, आदिवासी, OBC यांच्यातले जे आरक्षण काढूनच तुम्ही मुसलमान लोकांना देणार आहे. आज हैदराबादचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की हैदराबादमध्ये काँग्रेस सरकारने 4% मुसलमानांना जे आरक्षण होतं ते आदिवासी आणि दलित लोकांच्या ह्याच्यातनंच काढून तुम्ही त्यांना दिलेलं होतं. हेच तुम्ही अगर असंच काम करत राहाल तर देश कोणत्या याच्यावर जाईल? आज आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला आरक्षण द्यायला पाहिजे की प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे लोकसुद्धा याच्यामध्ये त्या परिस्थितीत गरीब आहेत. प्रत्येक याच्यामध्ये हे आहे की तुम्ही जात धर्म पाहून तरी आरक्षण द्यायला नको. आणि तोच अजेंडा अगर मोदीजींनी जो बनवलेला, मोदीजींचं म्हणणं हे आहे की आम्ही आर्थिकदृष्ट्या आरक्षण आम्ही देऊ, गरीब लोकांना आज आम्ही वरती आणू. आज त्यांनी जे राशनिंगचं जे म्हटलेलं आहे की 5 वर्ष येणाऱ्या 5 वर्ष आम्ही फ्रीमध्ये आपण प्रत्येकाला मुफ्तमध्ये राशन देऊ. अरे हे तुम्ही प्रत्येकासाठी करा ना. आणि आज जे आम्ही जी प्रॉपर्टी जे जमवतो आहे, जे काही आम्ही मिडल क्लास माणूस जी मेहनत करून आज जे त्यासाठी जो आज सर्व आपल्या मुलाबाळांसाठी जर प्रॉपर्टी बनवतो, त्याचे तुम्ही म्हटलं की आम्ही 50% प्रॉपर्टी जप्त करू. त्याचा पहिला अधिकार जो हा मुसलमानांचा राहील. म्हणजे ही जी तुम्ही देशाला नेऊन पुढे चाललेली आहे, याच्यासाठीच आपल्याला मोदी सरकारला आणणे खूप जरुरी आहे. त्यामुळे येणारे 5 ते 10 वर्ष अजूनही मोदी सरकार या देशासाठी खूप जरुरी आहे. धन्यवाद.